तंदुरी फ्राईड चिकन आज आपण एअर फ्रायरमध्ये बघणार आहोत. परफेक्ट होतं का? होतं. मी बऱ्याच वेळा बनवलं आहे. आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. बोनलेस घेतलं. थोडं चिकन आणलं होतं, त्याच्यातलंच अर्धं मी काढलं, 2 त्या तंगड्या आणि बाकीचं चिकन. 1/4 कप दही घेतलं त्याच्यासाठी. अमूल बटर घेतलं एक मोठा चमचा. अमूल बटरने त्या तंदुरीला ना एक अप्रतिम स्वाद येतो. आलं लसूण पेस्ट 1 चमचा. त्याच्यानंतर काळी मिरी पावडर, क्रश काळी मिरी एक साधारण पाव चमचा. काळी मिरीने तंदुरीला एक छान टेस्ट येते. तंदुरी मसाला पण आपण वापरणार आहोत. 1 चमचा आपण तंदुरी मसाला वापरणार आहोत. त्याच्यानंतर बेसन वापरणार आहोत बाइंडिंगसाठी आणि चवीसाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी. 1 चमचा बेसन, 1 चमचा तंदुरी मसाला, हळद पाव चमचा, लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार आणि अर्धा लिंबू रस. आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून त्या चिकनला मॅरिनेट करून जवळजवळ 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे. तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवलं तर उत्तम. आणि हे मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे तो मसाला त्या चिकनला छान असा पकडून राहतो आणि तंदुरी आपली छान क्रिस्पी आणि मस्त मसालेदार होते. त्याच्यामध्ये थोडंसं मी कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्स केली आहे चवीसाठी. आणि आता चिकन त्याच्यामध्ये छान असं ते चिरांमध्ये भरून तो मसाला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मी 1 तासासाठी ठेवलाय. तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता. एक तासानंतर एअर फ्रायर थोडा प्रीहीट केला, अगदी 2-3 मिनिटासाठी 150 डिग्रीवरती. बरोबर 1 तासानंतर छान असं सेट झालं आहे. एअर फ्राय प्रीहीट केला आहे 150 डिग्रीला अगदी 2 मिनटं. आणि ऑइल स्प्रे करून घ्यायचं आहे. स्प्रे बॉटल मिळते, नाही तर ब्रशने तुम्ही ऑइल लावलं तरी चालेल. आणि आपले तंदुरीचे पीसेस त्याच्यात व्यवस्थित लावून घ्यायचे. खाली जो मसाला उरतो तो वरून असा चांगला लावायचा. थोडासा शिल्लक ठेवला मी पलटी मारल्यानंतर परत वरून लावायला. आणि 150 डिग्रीला मी 10 मिनटं एका बाजूला आणि परत 10 मिनटं मी दुसऱ्या बाजूला. तुमचा एअर फ्राय कोणता आहे त्याप्रमाणे तुम्ही 150 160 सेट करा. 150 बस होतं, कारण अख्खी तंदुरी असेल तर 180 वगैरे लागतं. छोटे छोटे पीसेस असल्यामुळे 150मध्ये छान असं ते होतं. आणि 10 मिनटं एक बाजू, 10 मिनटं दुसरी बाजू. आणि आपण सेट करूया एअर फ्रायर. 10 मिनटांनी मग त्याला आपण पलटी मारणार आहोत. दहा मिनिटांनी पलटी मारून घेऊया. आणि जो उरलेला मस्त बघा आपलं तयार झालं आहे. आता दुसरी पलटी मारून, याला पलटी मारावी लागते एअर फ्रायरला. आणि उरलेला जो आपला मसाला आहे ना तो वरती परत पलटी मारल्यावर लावून घ्यायचा. आणि परत 10 मिनटं 150 डिग्रीला ठेवायचं आहे. तुम्ही 160 वगैरे पण ठेवू शकता. पण 150ला चिकन आहे ना आतमध्ये बाहेरून कुरकुरीत आणि आतून मॉइस्ट आणि शिजतं चांगलं. आणि तसंच झालं पाहिजे तर ते अप्रतिम लागतं. ह्याला तुम्ही ऑइलच्या स्प्रेऐवजी आहे ना बटर मेल्ट करून ब्रशने ते सुद्धा लावू शकता. पण त्याच्याबरोबर मसाला निघतो लावताना, म्हणून मी ऑइल स्प्रे केला आहे. आणि जेव्हा फायनल आपली फ्राय होते ना तेव्हा मग पाहिजे तर वरून बटर लावा आणि चाट मसाला घाला आणि हिरव्या चटणीबरोबर आहा अप्रतिम.
परफेक्ट आपलं चिकन तंदुरी फ्राय तयार आहे खाण्यासाठी. चमचमीत आणि हॉटेलसारखं.